तर दुसरीकडे काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या घराला पोलिसांनी घेराव घातलाय। पोलिसांनी सकाळपासूनच कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। वर्षा गायकवाड यांच्या घरी येणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी हुसकावून लावलं। मुंबई काँग्रेस युथ अध्यक्ष गणेश यादव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेरही अनेक पोलीस थांबलेले आहेत। सध्या या सगळ्याचा आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला, आपण पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि ज्या प्रकारे राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळलेला आहे याच्या निषेधार्थ जे आहे ते काँग्रेस आंदोलन करणार आहे। पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करणार आहे। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे। मुंबई काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करणार आहे। मात्र सकाळपासूनच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। तर आपण पाहतोय वर्षा गायकवाड या ठिकाणी राहतात चेंबूरमध्ये आणि त्यांच्या घराच्या खाली जे आहे ते पोलिसांनी संपूर्णपणे बॅरिकेडिंग केलेली आहे। पोलिसांचा मोठा फौज फाटा जो आहे तो तैनात झालेला आहे। वर्षा गायकवाड घराबाहेर पूर्ण त्यांनी याच ठिकाणी थांबावा तर यासाठी जे आहे ते पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेली आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपण पाहतोय बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे। एकूण जर पाहिलं आपण की वर्षा गायकवाड, असलम शेख असतील, सचिन सावंत असतील, असे अनेक नेते जे आहे ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना BKC मध्ये काळे झेंडे दाखवून निषेध करणार होते। कुठेतरी पंतप्रधान यांनी माफी मागावी, कारण पंतप्रधान यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं आणि अवघ्या 8 महिन्यामध्ये हा पुतळा कोसळलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी मुंबई काँग्रेस जे आहे ते आंदोलन करणार होती आणि या आंदोलनाच्या आधी जे आहे ते पोलिसांनी जे आहे ते वर्षा गायकवाडांच्या घराला जे आहे ते पूर्णपणे घेराव घातलेला आहे आणि कार्यकर्ते ताब्यात घेतलेले आहेत। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये वर्षा गायकवाड असतील किंवा काँग्रेसचे मुंबईतील नेते असतील यांची नेमकी काय भूमिका आहे, आंदोलन जे आहे ते कायम ठेवणार आहेत की आणखी काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन रुपेश लालसराजसुने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।